महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. त्या परमात्म्याला परब्रह्माला नमस्कार करतो. कीर्तनप्रेमी मंडळाच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो. अतिशय मंगलमय व अशा मय वातावरणामध्ये दिवाळी साजरी करतोय आपण. कीर्तनप्रेमी मंडळाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या या कार्यक्रमामध्ये आज भाऊबीजेच्या दिवशी अनायासे हरिभक्तपरायण राष्ट्रीय कीर्तनकार सर्वदत्त आफळे आपल्याकडे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो, आज माझं नशीब खूप छान आहे, भाऊबीजेचं कीर्तन आहे आणि कीर्तनाला बुवांची बहीणच येणार आहे किंवा आलेली असेल एखाद्या वेळेला. त्यामुळे हा आपल्याला एक योग समजूयात आपण. मी बुवांना विनंती करतो त्यांनी कीर्तन सुरू करावं. श्रीराम 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 श्रीराम. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. राम कृष्ण हरे जय जय राम. राम गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी गोकुल संकटहारी हारी हरि जय जय राम. राम कृष्ण हरि जय जय राम. राम नवनीरत सम हरिहा नवनीरत सम हरिहा नवनीरत सम नव नव नवनीरत सम नवनीरत सम
नीरद सम नवनीत प्रिय नवद विनोद विहारी राम नवद विनोद विहारी जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम रामा दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि 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 जय जय राम दुर्जन संगम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि 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 जय जय राम शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना शरणी नेयी राम करुणा दृष्टि निहारी रामा करुणा दृष्टि निहारी रामा करुणा दृष्टि निहारी 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 जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया मती मंदमी काहीच नेणो मती मंदमी काहीच नेणो सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया कीर्तनीय ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनीय ये सद्गुरु राया हीन दीन पर मना सवाटे हीन दीन पर मना सवाटे इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया
ये सद्गुरुदेवा कीर्तनी जनार्दन सद्गुरुदेवी नवी जनार्दन सद्गुरुदेवी नवी निरंजनी चाराया निरंजनी चाराया निरंजनी चाराया रे निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुदेवा कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया रघुपति राघव राजा राम सीता पावन सीताराम रघुपति राघव राजा राम सीता पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित 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 पावन सीताराम राजा राज रामचंद्र महाराज की जय कुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ अवघाची संसार 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 अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीन करीन हा संसार अवघाची संसार आनंदे भरीन तिन्ही लोक हा संसार अवघाची संसार जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया 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 हा संसार अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सर्व सुकृताचे फळ मिलाहीन क्षेम बीत येईन
रखुमा देवीवर विठ्ठलाचे भेटी आपुलिये संसाठी करुनी केला हा संसार अवघाची संसार सुखाचा करीन करीन हा संसार हा संसार हा संसार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दीपावलीच्या आनंद पर्व काळामध्ये आपण कीर्तन श्रवण करतोय. पण माणसाने आपल्या जीवनातल्या आनंदाचे क्षण केवळ दिवाळी पुरतेच मर्यादित ठेवावेत अशी काही संतांची इच्छा नाही. त्यामुळे ते म्हणतात, आम्ही हे संपूर्ण विश्व कायम स्वरूपी आनंदे भरीन. या सर्व सृष्टीमध्ये कायम स्वरूपी टिकणारा असा आम्ही आनंद भरू आणि हा सगळा संसार सुखाचा करू. अवघाची संसार सुखाचा करीन. पहिल्याच ओळीत आपल्याला उत्तर दिलंय त्यांनी की संसार सुखाचा नसतो, तो करायचाच असतो. श्रीखंड पुरी तुमच्या ताटात वाढली तर कोण म्हणतं का गोड करून घ्या बरं का. गोड काय करायची, ती गोडच आहे. हा त्याच्याऐवजी मीठ भाकरी वाढली तर माणसाला हे म्हणावं लागेल की हे गोड करून घ्या बरं का, मानून घ्या गोड. कारण हे मुळात गोड नाहीये, तेव्हाच ते करून घ्यावं लागेल. अवघाची संसार सुखाचा करून घ्यावा लागेल. काय हो माझ्या नशिबी चांगला संसारच आला नाही. उत्तर एकच, तुला तो करता आला नाही. तुला तो करता आला नाही. पदार्थ सगळ्यांना समानच मिळाले, प्रत्येकाचा शिरा वेगळा. शिरा बिघडला तर रव्यात साखरेत गडबड नव्हती, मला करता आला नाही, एवढंच त्याचं उत्तर होतं. अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन. माऊलीने काय गोड चित्र उभं केलंय आपल्या समोर. बाबा, पूर्वी हे चित्र प्रत्येकाच्या घराघरात दिसायचं, आता मंगल कार्यालयात लग्नाचं चित्र हो की छानपैकी मांडव घातलाय, विवाह सोहळा छान संपन्न केलाय आणि आई वडील आता मुलीची पाठवणी करतायत. म्हणून कीर्तन ऐकायचं. सगळे शब्द मराठी आहेत, पण हे सगळे शब्द असे वापरत नाहीत. विवाह सोहळा संपन्न झाला असं पार पडला. शब्द प्रयोगच किती वाईट आहे. कार्यक्रम पार पडला. समोरच्या माणसाने काय समजावं, हा चांगला झालाय का वाईट झालाय कार्यक्रम. पार पडला कशाला, संपन्न झाला. किती श्रीमंत शब्द आहे. साधे शब्द पटकन लक्षात येत नाही. देवासमोर दिवा लावायचा, त्याच्याऐवजी म्हणतात दिवा पेटवा. का रे बाळा, पेटवा हा शब्द इथे वापरतात का, प्रज्वलित करा. पण कीर्तनातला शब्द ऐकण्यासाठी उत्सुक केलं पाहिजे की आपण नेहमी बोलतो याच्यापेक्षा काय वेगळं होतं रे आज. विवाह सोहळा संपन्न झाला आणि मग आईबापाचं मन कातर झालेलं आहे, तिला संसारात पाठवायचं आहे. आणि अशा वेळेला ती आपल्या आई वडिलांना जे आश्वासन देते ते ज्ञानेश्वर माऊली आपल्या मायबापाला पांडुरंगाला देत आहेत. पांडुरंगा, एकदा तू पाठवलंस ना मला इथे, आता हा संसार सुखाचा करूनच दाखवे. म्हणूनच म्हटलं हे दुर्मिळ चित्र आहे. आता मालिकेत हे बघायला मिळत नाही. मालिकेत बहुतांशी लग्न ही सूड घेण्यासाठी केली जातात, सूड उगवण्यासाठी वापरली जातात. मग तो बापही त्या मुलीला सांगत असतो, तुम्हें मालूम है ना तू वहां क्यों जा रही है. मग तेही त्याचंच अपथ्य. पिताजी चिंता मत करना,
एक बरस में नहीं उनको रास्ते पे लाया तो मेरा नाम भी आता काय करावं मला. हे लग्न यासाठी सूड उगवायचा. मग ती रडताना मैत्रिणी म्हणणार, नको गरडू नको गरडू, काय एवढी रडतीयस. मग तिनं सांगायचं, आजच्याच दिवस मी रडतीये, उद्यापासून त्यांना रडायचं आहे, वगैरे वगैरे. काय मंगल संस्काराचा असा इव्हेंट झाला. यातना होता. म्हणून माऊलींनी फार सुंदर हा सोहळाच डोळ्यासमोर आणलाय. ती मुलगी सांगतीये, अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. या आनंदाने भरीन. इथे माऊलींनी पहिल्याच चरणात दोनही शब्द वापरले, सुखाचा आणि आनंदाचा. म्हणजे दोन शब्दात फरक आहे. या दोन शब्दामध्ये जर फरक नसता तर उगाच ताक वाढवण्यासाठी काही त्यांनी पाणी घातलं नसतं. आणि खरंच वैचारिक पातळीवर आपण पाहिलं तर लक्षात येतं, शरीराच्या पातळीवर आहे ते सुख आहे आणि मनाच्या किंवा आत्म्याच्या पातळीवर जे आहे तो आनंद आहे. आता काही वेळेला आमटीचा डाव आम्ही भातासाठी वापरतो, असा डाव करतो, पण हा डाव ह्याच्यासाठी नव्हता. मग आपण कित्येक वेळेला आनंदाच्या अनुभूतीला सुद्धा सुखाची अनुभूती म्हणतो, काही वेळेला सुख असतानाही आनंद म्हणतो. तांत्रिक आपल्या बोलण्यामध्ये सुख अनेक आहेत, पण शास्त्रीय परिभाषा असंच म्हटलं तर शरीराच्या पातळीला जे आहे ते सुख आहे, आत्मिक पातळीवर आहे तो आनंद आहे. आणि माऊली सांगतायत, जीवनासाठी दोन्ही गरजेचं आहे. एकाला सोडून एकाला पकडणं म्हणजे आता अनायसे उजवा डोळा आहेच असं म्हणण्यासारखं आहे. तो सुखाचाही पाहिजे आणि आनंदाचाही पाहिजे. ऐहिकाकडे संतांनी कधीही पाठ फिरवायला सांगितलेली नाही. ते आडवळणाने ते सुचवतात. आपल्याला फक्त समजून घेता आलं पाहिजे आपल्या आईची भाषा. सुखाचा करीन. एक छोटा दृष्टांत सापडला म्हणजे समजायला सोपं. शाळेच्या वर्गामध्ये एका मुलाचा वाढदिवस आपल्या लहानपणापर्यंत करत होते, नाही आता काय करतात का नाही माहित नाही. आता एवढ्या लहान शाळेत कोण नाही माझं. वर्गात वाढदिवस, मग घरनं लाडू वगैरे यायचे, ज्याचा वाढदिवस असायचा त्याच्या घरनं सगळ्या विद्यार्थ्यांना. असाच एका मुलाचा वाढदिवस, चॉकलेट वाटलेली सगळ्यांना. आणि दुसरीतला वर्ग, त्या भावाने विचार केला, माझी धाकटी बहीण घरी आहे, ती अजून काही शाळेत जात नाही, असं करतो वर्गात काय काही ना काही कोणाचे कोणाकडे वाढदिवस येतच असतात, आज हे चॉकलेट तिला देतो. त्याने चॉकलेट ठेवलं खिशात, आला घरी, बहिणीला दिलं. तिनं सुद्धा पटकन खाल्लं नाही, अख्ख्या घरभर नाचवत सगळं बोललं, दादाने मला चॉकलेट आणलं, हे खाल्लं. आता आपल्या तांत्रिक परिभाषेत सांगता येईल, चॉकलेट खाल्ल्याचं सुख तिला, पण आनंद ह्याला, कारण तो मानसिक पातळीवर आहे. चॉकलेट संपलं, सुख संपलं. आनंद संपण्याची प्रक्रियाच नाही. माझ्या दादानं माझी आठवण काढून मला चॉकलेट आणलं होतं, हा तिच्या आयुष्याचा आनंद कधी संपणार? कधीच नाही. मी माझ्या ताईची आठवण ठेवून तिला चॉकलेट आणलं होतं, हा भावाचा आनंद कधी संपणार? कधीच नाही. म्हणून आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही. दुःख हा शब्द सुखाच्या विरुद्धार्थी आहे, आनंदाच्या नव्हे. आनंद ही चढती भाजडी आहे. आनंद, परमानंद, कैवल्यानंद, ब्रह्मानंद. पुढे जाणार तो, मागे वळायला संधी नाही आनंदाकडे. पण इथे माऊली काय गोड सांगतेय, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. आपल्या पहिल्या दृष्टांतातच आपल्या लक्षात आलं, त्यागामध्ये आनंद आहे आणि उपभोगामध्ये सुख आहे.
मी अन्न सेवन करणं सुख आणि अन्न दान करणं आनंद. पण व्यावहारिक पातळीवर विचार केलाच पाहिजे, अन्नदान करायला मी शिल्लक राहिले पाहिजे का नाही? हो, मग त्यासाठी अन्न सेवन केलंच पाहिजे का नाही? म्हणजे सुखही पाहिजेच, तरच आनंद निर्माण करता येईल. सुखाचा क्रम पहिल्यांदा येणार. स्वार्थ त्याग कधी करता येईल? स्वार्थ केला असेल तर. मला वस्त्रदान करायची खूप इच्छा आहे. हो, किती कपडे आहेत? हे एवढेच. मग मेले तू काय कशाचं दान करणार? तू आधी एक 10 मिळव ना, नंतर मला सांग ना काहीतरी वस्त्रदान करायचंय. ह्याच्याच डब्यात काही नाही आणि हा अन्नदान करायला चालला, ह्याला काही अर्थ नाही. त्यागासाठी मिळवणं, या मिळवण्यामध्ये पातक नाही. स्वार्थासाठी मिळवणं, याच्यात कुठेतरी पातकाचा संदर्भ तरी आहे. त्यागार्थ म्हणजे टाकून देण्यासाठी, चांगल्यासाठी वापरायला देण्यासाठी मी मिळवतो, हे पुण्यकर्म मानलं जातं. म्हणून सुखाचा करीन आणि आनंदे भरीन, एका शब्दाचा आपण छान उल्लेख करूया. खरी गोष्ट आहे की त्याग शिकवावा लागतो, आपोआप सहसा तो येत नाही. किंबहुना स्वार्थ कळायला लागला की आपण म्हणतो की मुलांना कळायला लागलं. पोराच्या हातात फुगा असेल, मी जो फुगा काढून घेतला आणि त्या पोरांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. अगदी लहान वयात असं पोर असतं की ते आपल्याकडे जितक्या दीनमुद्रेनं बघतं, याची गरज तुलाच जास्त आहे बहुतेक, खेळ बाळा, तुला काय खेळायचं ते, मी दुसरं काहीतरी घेतो. तुम्ही त्याच्या हातातला फुगा काढून घेतला तरी त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही, तर घरातली माणसं सांगतात त्याला अजून काही कळत नाही. जो त्याग करतो त्याला काही कळत नाही. आणि जेव्हा तुम्ही दिसल्यावर त्यांनी फुगा लपवला, त्याला कळायला लागलं. व्यवहारामध्ये स्वार्थ कळला की कळायला लागलं, आणि परमार्थामध्ये त्याग समजला की आता जरा तुला कळायला लागलं. खरंच एका विशिष्ट पातळीनंतर त्याग शिकवावाच लागतो. अगदी सारखी परीक्षा घ्यावी लागते. बंडू, तू आणि मी 2 जण आहोत. हो, पेरू 2 आणलेले आहेत. हो, समोर ताटलीत ठेवलेले आहेत. हो, काय करशील? शाळेमध्ये अपेक्षित उत्तर आहे, 2 माणसं आहेत, पेरू 2 आहेत, एक तुम्ही खा, एक मी खातो, जगू द्या. आता असं उत्तर येणं असंभव आहे. पोर हमखास उत्तर देणार, 2 पेरू आहेत, आपण दोघं आहोत, काय करशील? तुम्ही इथून कधी जाता याची वाट बघीन, ते 2 पेरू मी खाईन, सर्दीनं मेरो चालेल, तुम्हाला देणार नाही. त्याग हा शिकवावा लागेल. पण गंमत अशी आहे, त्याग शिकवण्यापेक्षा संतांनी त्याला एक आणखीन सोपा मार्ग निवडला. ते म्हणजे या जगावर प्रेम करायला शिकवावं की त्याग आपोआप होतो. प्रेम करायला शिकलं की त्याग आपोआप होतो. मग तो शिकवावा लागत नाही, मग तो जबरदस्तीनं उभा करावा लागत नाही. अवघे विश्वची माझे घर, इतकं सुद्धा लांब न जाता पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची मंदिरे, अजून जवळ जाऊन जे जे भेटे भूत, इथे स्मशानातलं भूत नाही, मनुष्य मात्र, प्राणी मात्र, ते मानिजे भगवंत, ज्या भगवंताचा तू अंश आहेस त्याच भगवंताचा तो अंश आहे. त्यामुळं तुम्ही दोघं भगवंत तत्वादृष्टीनं एकच आहात. मग का रे एकमेकावर माया करत नाही? असं प्रेम करायला शिकलं की मग प्रेम बळावे मग रे साम ग म ग
गणिध पध मप गम गम धनि रे ग रे सा सा नि ध प ध म प म ग म ग म ग रे सा प्रेमे प्रेम पडावे प्रेमे प्रेम पडावे प्रेमे प्रेम पडावे प्रेमे प्रेम पडावे द्वेषाने वाढतो अधिक द्वेष द्वेषाने वाढतो अधिक द्वेष प्रेमे प्रेम पडावे प्रेमे प्रेम पडावे प्रेमे प्रेम पडावे. असे झकास साथीदार आपल्याला मिळाले की आपल्याला येतं त्यापेक्षा दसपट याला येतो. पण या बिचाऱ्यांची कुचंबणा होते. पोत्या दोघांचे पाय घातल्यामुळं त्यांना ज्या गतीनं पळायचंय तो आनंद त्यांना घेता येत नाही. ते आपल्यासाठी गती कमी करतात आणि त्यांच्या बरोबर गेलो की आपली फरफट. एक 2 मिनिटं का होईना पाय काढून घ्यावा आणि त्यांना त्यांच्या पद्धतीनं जरा पळायला द्यावं. पण प्रेमे प्रेम पडावे. आता तू ती पेटी तू आणि तो बसंत आणि हे पसंत कर. शायनाई सारखं आता आम्हाला गाता येत नाही. प्रेमे प्रेम पडावे द्वेषाने वाढतो अधिक द्वेष प्रेमे उदया रे प्रेमे उदया रे द्वेषाने ओस पाडने देश प्रेमे प्रेम पडावे प्रेमे प्रेम पडावे प्रेमे प्रेम पडावे प्रेम पडावे प्रेम. गोपाल कृष्ण भगवान की जय. नेहमी कीर्तन ऐकणारे लोक म्हणतील हे कुठलं गाणं मध्ये बुवा घातात. हे गाणं नव्हतं, आर्याच होती. फक्त बसंत मध्ये म्हटली कारण तो राग प्रेमासाठी पसंत म्हणून त्याच्यात गायला. नाही तर बाकी नेहमीच आहे प्रेमे प्रेम बळावे द्वेषाने वाढतो अधिक द्वेष असं गाता आलं असतं. पण असं प्रेम कुठे मिळालं असतं बरोबर. म्हणून काही माणसं उगाच म्हणतात बुवा म्हणले आर्या साखी दिंडियाला किती चाली लावता येतात. म्हणजे तुम्हाला जेवढे राग येतात आनंद देणारे, बाकी ताप देणारे राग मला बरेच येतात. घरात आदळ आपट करून मी राग व्यक्त करतो पण ते राग नको. आनंद देणारे जेवढे राग येतात तेवढ्या रागांमध्ये गाता येतं. फक्त ते त्याला योग्य असलं की गोड वाटतं. प्रेमे प्रेम बळावे द्वेषाने वाढतो अधिक द्वेष. प्रेम शिकलं की त्याग शिकावा लागत नाही. म्हणून भक्त होण्यासाठी त्यागी जीवन वगैरे पाहिजे असं नारद मुनीने न सांगता भक्तीची व्याख्या करताना सात्वस्मिन् परम प्रेम रूपा एवढीच केली. प्रेम करायला शिकलास त्याग आपोआप होणार आहे. आपल्या आठवणीसाठी एक जुन्या चित्रपटाचा दृष्टांत सांगतो. धर्मात्मा नावाचा एक जुना चित्रपट होता एकनाथ महाराजांच्या जीवनावर. फार सुंदर की ज्याच्यामध्ये साक्षात बालगंधर्वांनी ती एकनाथाची भूमिका केली होती.
आणि त्या चित्रपटामध्ये एक दृश्य असं सुंदर आहे. त्या नाथांच्या वाड्यामध्ये अशी सगळी पंगत बसली आहे. त्या अस्पृश्यांच्या वस्तीतले सगळे आबाल वृद्ध आले जेवायला. नाथ गिरिजाबाई त्यांना वाढतायत आणि असं ते वाढत चाललेलं असताना त्याचे दिग्दर्शक जे व्ही शांताराम, असा चाणाक्ष मनुष्य, काय करायचंय त्यांनी कोणालाच काही सांगितलं नाही. आनंदाने जेवा, मी फक्त शूटिंग करणार आहे. आणि त्याने तो कॅमेरा बरोबर फिरवलाय. काय दृश्य सापडलं कॅमेऱ्यात. कडक बुंदीचा लाडू पानात वाढलाय पत्रावळीवर आणि एका लहान पोराला तो फोडता येत नाहीये. तर त्याची बहीण पटकन तो घेते, दातानी तोडते आणि जिभेवर गेलेला लाडू परत बाहेर काढून त्याच्या तोंडात भरून टाकते. का? तिला हा लाडू नको होता? तिच्या पोटात भूक नव्हती का? जिभेवर आलेला तुकडा गोड लागला नव्हता? यातलं सगळं होतं. मग मला नाही लाडू मिळाला तरी चालेल, पण त्याला मिळावा म्हणून ती पटकन धाकट्या भावाच्या तोंडामध्ये ती भरवते. शांतारामना बरोबर जे साधायचं होतं ते साधलं. आपल्या भावासाठी त्याग करायचा असतो, शिकवावं नाही लागलं. प्रेमाने त्याग सहज झाला. तिचं जे विलक्षण प्रेम आहे त्याच्यावर, त्यांनी तिच्याकडून ती सहज कृती घडली. तिला कोणी आई वडिलांनी शिकवलं नाही. यांना त्याग म्हणतात बरोबर का? हे तुला आलं पाहिजे बरोबर का? कुठलं आलं म्हणतं इथलं? त्याला प्रेम शिकवलं, त्यातलं ते जीवात मी एकदा त्याला साधलं की सार येतं. आणि असे मी अनेक या विश्वावर प्रेम करणारे, काळजी घेणारे निर्माण करीन. आणि हे किती केलं हे सांगण्यासाठी पंढरपूरला येईन. जाईन गे माये तया पंढरपुरा, म्हणजे पंढरीच्या वारीचा माऊलीने केवढा वेगळा अर्थ सांगितला की आईकडे जायचंय का? भेटणं हा तर आनंद आहेच, पण रिपोर्टिंग आहे. या वर्षभरात या संसाराला सुखी आणि आनंदी करण्यासाठी काय काय केलंच बोल, काय केलंच बोल, आम्ही काय करू? आई, तुझ्या आठवणीनं मी इतकी भाव विभोर होते, काही सुचतच नाही. चहाची किटली बघितली तरी तू दिसतेस. पुढं आणि मी अशी रडायला लागले की सासूबाई चहा करून मला देतात, मला काही चहा. अगं वेडे, तुला माझी आठवण असणं ठीक आहे, पण भगवंताची फार आठवण येते म्हणून मी या जगातली कामच करत नाही. अशी मुलगी कुठल्या आई बापाला आवडते? असं पोर कोणत्या मायबापाला आवडतं? का रे बाळा, पेपर का नाही लिहिलास? मास्तर, तुम्ही इतकं प्रेमाने शिकवता. प्रश्न बघितला की तुमची मूर्ती डोळ्यासमोर येते. पाणी पाणी पाणी, सगळे वाहूनच गेले, मार्कही गेले, उत्तरही वाहून गेलं. माझी आठवण काढणं वाईट नाही, पण भगवान के स्मरण में ऐसे भाव विभोर हो जाओ. पण आगे क्या? अवघाची संसार सुखाचा त्याला करायला लावायचा नाहीये, तो मी करायचा आहे. आणि मी कसं केलं हे सांगायला जायचंय, कारण ते आमचं काय आहे? माहेर पंढरी आहे भीवरे छाती. जाईन माहेरा. ज्ञानेश्वरांपासून पंढरपूरला उपमा एकच, माहेर. का? आमच्या गावात काही विठ्ठल मंदिर नाहीये का? आहे. मग आषाढी कार्तिकेला त्याच मंदिरात गेलो तर काही हरकत आहे का? आमची पण नाही, त्यांची पण नाही. मग पंढरपूरला कशाला जायला पाहिजे? उत्तर एकच आहे. इथे आहे ते पंढरीच्या पांडुरंगाचं प्रतीक आहे, आणि तिथे आहे
ते पांडुरंग आहे. माझ्याकडे आहे तो आईबाबांचा फोटो आहे आणि तिथे आईबाबा आहेत, इतकाच फरक आहे. हा, आता जेव्हा मला जाणं शक्यच नाही तेव्हा तो फोटोही माझ्या दृष्टीनं खूप मोठा आहे, मला पंढरपूरला नाही जाऊ शकत. अशा वेळेला त्या माता पित्यांची त्या मूर्तीमध्ये आठवण हे सुद्धा काही कमी प्रतीचं नव्हे. पण जर शक्य असेल तर आईला जाऊन साक्षात मिठी मारणं. क्षेम मी देईन पांडुरंग. क्षेम या शब्दाचे हे दोन अर्थ होतात. क्षेम म्हणजे माझ्या संसारात काय नीट चाललंय हे सांगणं म्हणजे क्षेम कुशल, आणि दुसरं क्षेम म्हणजे मिठी मारी. मला आई तेव्हा आनंदाने मिठी मारेल, जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुरिया. आणि माहेरी गेल्यावर सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. जे जे मी सुकृत, जे जे चांगलं केलंय, हा संसार सुखाचा होण्यासाठी जे जे केलंय ते मी सांगितलं की त्याचं फळ मला मिळेल. काय मिळेल? आईनं काही बक्षीस लावले, 1,00,000 रुपये बक्षीस संसार सुखाचा केल्याबद्दल. तिनं कौतुकानं मला मिठी मारणं, बस हेच फळ आहे. फळ मी लाहीन, कोणतं? क्षेम मी देईन पांडुरंग. बस शेवट पाहू. अभंग पुरे. शेवटच्या चरणामध्ये एक फार सुंदर आणखीन संस्कार सांगतात माऊली. आणि तो संस्कार असा: मनुष्य पुष्कळ वेळा बरीच कर्म 2 कारणासाठी करतो. एक, ते कर्म केल्यामुळं त्याला काही चांगलं मिळणार असतं म्हणून करतो, किंवा ते नाही केलं तर शिक्षा होणार आहे म्हणून करतो. उदाहरणार्थ आपला गृहपाठ, इयत्ता 5वीतला गृहपाठ. इयत्ता 5वीतल्या गृहपाठ होण्याची कारण कोणती? केला तर मास्तर शाब्बास असं म्हणणार, आई बाबा शाब्बास असं म्हणणार, काहीतरी मला मिळणार, शाब्बासकी मिळणार. आणखीन कारण कुठलं? नाही केला तर छडी खाणार आहे, शिक्षा वाचली. नाही केलं तर काहीतरी शिक्षा आहे, चांगलं केलं तर काहीतरी बक्षीस आहे, मग मी ते करणार. पण याच्याही पेक्षा तिसरं एखादं असावं की प्रयोजन. हे केल्याबद्दल बक्षीस आहे का? नाही. नाही केल्याबद्दल शिक्षा आहे का? नाही. तरी का केलंस? तरी का केलंस? याचं उत्तर, ज्ञानोबा हा सगळा संसार सुखाचा करण्यासाठी, आनंदाचा करण्यासाठी एवढे झटला, याच्याबद्दल काय पद्मश्री मिळणार आहे का? भारतरत्न, भारतासाठी काम केलेल्या लोकांना सुद्धा ते फारसे मिळत नाही. म्हणजे भारतामध्ये आफ्रिकेसाठी काम केलेल्या मंडेला त्यांना भारतरत्न देता येतं. भारतासाठी काम केलेल्या सावरकरांना भारतरत्न देण्या इतकं आपली मनं काही मोठी झालेली नाहीत. परदेशातल्या माणसाला जास्तीत जास्त पदवी द्यायची असेल तर भारत मित्र देता येईल. भारतासाठी ज्यांनी काही केलं नाही त्यालाही भारतरत्न. बोलायचं कोणी? मोठ्या लोकांचे मोठे उद्योग. पण असला काही उगाच काहीतरी विषय कीर्तनात आला, तुम्हाला त्रास होतो, मला त्रास होतो, लोकांना त्रास होतो, आपली शपथ आहे का नाही, या विषयावर पण काही बोलायचं नाही. ओघात आलं तर सांगायचं, बोलायचं काही नाही. काही बोलून उपयोग नाही ना. कोणासमोर बोलायचं, कशाला बोलायचं? जाऊ दे. आपली तक्रार भगवंतापाशी आहे की असली माणसं आमच्यात नशिबी का दिलीस, आमचंच काहीतरी पाप असलं पाहिजे म्हणून तू दिलीस बाबा रे. आता आपण आपल्याकडनं आपली पाप सुधारायचा प्रयत्न करायचा, दुसरा तर काही प्रयत्न नाही. विषय इतकाच चाललेला आहे. बक्षीस आहे का? नाही. बक्षीस नाही म्हणून लोकांनी बरेच उपाय शोधलेत. मुलीचंच नाव पद्मश्री ठेवायचं. हे सोपं झालं की नाही? पद्मश्रीच्या रोज ताफळे, चला सुटलो. मुलाचं नाव पद्मभूषण, मुलीचं नाव पद्मश्री. उगा त्रास नको, काही नको. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, यासाठी एवढी झटली सगळं ज्ञानेश्वर माऊली. बक्षीस आहे का? नाही. असं नाही केलंस तर तुला शिक्षा आहे का? आई बापाने सांगितलंय का 5 छड्या बसतील नाही केलंस तर शिक्षा आहे का? नाही. मग का ग केलंस? का ग केलंस?
याचं उत्तर शेवटच्या चरणात माऊलीने दिलंय. आपुलिये संसाठी, संसाठी म्हणजे स्वतःसाठी. चांगलं वागलेलं मला आवडतं म्हणून मी वागते, त्यासाठी मला कोणी बक्षीस द्यायला नको, त्यासाठी मला शिक्षेची भीती नको, मला चांगलं वागायला आवडतं. कुठे जमणार आपल्याला असं अजिबात म्हणू नका. तुम्ही सगळे तसेच आहात. फक्त आपण काही क्षण असे असतो, संत पूर्ण जीवन तसे असतात, इतकाच फरक आहे. पण असं आपल्याला जगता येत नाही असं मुळीच नसतं. प्रत्येकाला याचा अनुभव किमान भारतातल्या माणसाला तरी आहेच. एसटी स्टँडवर गर्दी असते, गर्दीत माणूस पुढे चाललेला असतो, त्याच्या मागच्या खिशातलं पाकिट पटकन खाली पडतं. पडल्या पडल्या आपण टाळी वाजवतो, काका पाकिट का केलं तुम्ही? हे पाकिट त्याला तुम्ही मिळवून दिल्याबद्दल तुम्हाला 100 रुपये मिळतील असं डोक्यात तरी आलं का? नाही. समजा हे पाकिट तुम्ही त्याला नाही सांगितलं, पोलीस तुम्हाला शिक्षा करणार होता का? नाही. मग का केलं तू? मला आवडलं हे करायला. ज्याचं त्याला मिळालं, मला आनंद मिळाला. सुख त्याचं असेल, आनंद माझा आहे. मला आनंद मिळाला. याच्यासाठी बक्षीस नव्हतं, याच्यासाठी शिक्षा नव्हती, तरी सुद्धा हे सगळं छान करावं, हे मी माझ्या आनंदासाठी केलंय. हा आदर्श खूप महत्वाचा आहे. नाही तर अनेक गणपती उत्सव या एका कारणासाठी बंद पडलेत की हा सगळा गणपती उत्सवात सतरंजा घालण्यापासून मांडव घालण्यापर्यंत मी होतो आणि साधा नारळ नाही दिला, पुढल्या वर्षी खड्ड्यात गेला गणपती, इथपर्यंत माणसं आहेत. म्हणजे तो त्या नारळासाठी करत होता. नारळ मिळाला तर चांगलं, नारळ नाही मिळालं तर वाईट आहे. हे सगळं तो गणपतीसाठी करतच नव्हता. खरे बाळा, आपुलिये संसाठी करून ठेला. मी माझ्याच आनंदासाठी हा सगळा संसार सुखाचा करीन. आणि हा सुखाचा कसा करता येतो? आवश्यक ते मिळवणं आवश्यकच आहे, पण ते सगळं उपभोगासाठी न वापरता त्यातलं बहुतांशी मी जर त्यागासाठी वापरलं आणि असा त्याग करायला अनेकांना शिकवलं, तर अर्थात हा सगळा संसार नक्की सुखाचा होणार, आनंदाचा होणार. या जीवनातले ते आनंदाचे क्षण परत एकदा आपल्या सुहृदांच्या बरोबर घालवावेत. यासाठी दीपावली, यासाठी आपण एकत्र येऊ खरे, फराळ करू खरे, पण गोड बोलू कधी? जेव्हा असा काही जीवनात आनंद झाला असेल, असा काही जीवनामध्ये आनंदाचा ठेवा कधी घेतला असेल तर बोलता येईल. नाही तर बसलेत माणसं 10, संवाद एकही नाही. प्रत्येक जण त्याच्या मोबाईलवर 25,000 किलोमीटरवर उभा. त्या मोबाईलनं बिचाऱ्यानं आपल्याला जगाच्या खूप जवळ नेलं, पण घरांच्या पासून फार लांब नेलं. अशी अवस्था झाली खरी. तेव्हा दिवाळीपासून एक संकल्प करूया. जसा आठवड्यातला एक उपास असतो, 15वड्यातला किमान, जाऊ दे आठवड्यातला नाही जमला, 15 दिवसातनं एक चतुर्थी किंवा 15 दिवसातनं एक एकादशी, जसा अन्नाचा उपास आहे तसा किमान 15 दिवसातनं एकदा दिवसभरात 4 तास मी मोबाईलला हात लावणार नाही. हा उपास केल्याशिवाय ज्ञानेश्वरी येणार नाही. असा उपास कुठेतरी आल्याशिवाय दासबोधाचं वाचन होणार नाही. जोपर्यंत आपण कठोर होत नाही तोपर्यंत तशी फळं मिळत नाहीत. वेळ प्रसंगी कठोरही व्हावं लागतं. वेळ प्रसंगी आपली नात्यांच्या जबाबदाऱ्या बदलाव्याही लागतात. पण या बदलत्या नात्यांच्या जबाबदाऱ्या घेऊन सर्वांच्या जीवनात सुख आनंद निर्माण करता येत असेल तर यासारखं पुण्य दुसरं नाही. पण अर्थात करायचंय ते पुण्यासाठी नाही आणि पापाहीसाठी नाही, आनंदासाठी करायचंय. आणि म्हणून मूळ पद्यामध्ये, अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला आपल्या सुखी जीवनाचं आणि सुखी समाज जीवनाचं चित्र सुंदर तऱ्हेनं सांगतायत. अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार, सुखाचा करीन, सुखाचा करीन, अवघाची संसार, अवघाची संसार.
ज्ञानेश्वर महाराज की जय. ईश्वर महाराज की जय. पद्मावती माता की जय. थोडा वेळ भगवंताचं नामस्मरण करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आळंदी गावामध्ये मोठी धामधूम होती. सगळ्या गावामध्ये वार्ता पोचली होती की काशी क्षेत्रावरून आलेले कुणी श्रीपाद यती नावाचे महासमर्थ साधू योगी आळंदी क्षेत्रात आले, सिद्धेश्वराच्या मंदिरात आहेत आणि दर्शनासाठी ही झुंबड लागलीये. वा रे वा. ज्याच्या ज्याच्या घरामध्ये वार्ता पोचावी त्यांनी भरा तयार व्हावं, श्रीपाद यतींच्या दर्शनाला यावं. सिद्धेश्वराच्या मंदिराचा प्रासाद लोकांनी असा काही नटवला होता. वा रे वा. यती महाराज आपल्याकडे येणार म्हटल्यावर आनंदित व्हायची हो माणसं. नको मिली कटकट साधू संन्याशांची. अशी कटकट होईल असे तेही नसायचे आणि आपलंही मन नसायचं. सर्वांना मंगल आशीर्वाद मिळतोय. आणि अशा वेळेला एका सौभाग्यवतीनं नमस्कार केला आणि अष्टपुत्रा सौभाग्यवती ऐसे बोलिले श्रीपाद यती. असा आशीर्वाद मिळाल्याबरोबर धाय मोकळून रडू लागली बिचारी. मटकन खाली बसली. यतिराज चकित झाले आणि गावकऱ्यांनी सांगितलं, अहो अष्टपुत्रा कुठलं, हिला पोर होणंच शक्य नाही. कारण गाव बोले संन्यासी पती पुत्र कैसे हो.
याच्या नवऱ्याने संन्यास घेतलाय, याला काय अपत्य होणार? या मातेचं वय असं काही वाटत नाही की हिच्या नवऱ्याने संन्यास घ्यावा. असा कसा संन्यास घेतला गेला? पण हिची व्यवस्था, कुठली व्यवस्था? वडिलांकडेच राहतीये. भारतवर्षामध्ये असा अधर्म, सनातन धर्माची शिकवण आहे. आपल्या घरच्या लोकांची सर्व व्यवस्था लावणे आणि त्यांची आनंदाने संमती घेणे, नंतरच संन्यास दीक्षा धारण करणे. कुठे जाऊन संन्यास घेतला? काशी क्षेत्रीच गेलेत म्हटले. अरिच्छा, हे आमच्याच क्षेत्रात. मला आपल्या पतींचं देह वर्णन थोडं सांगाल काय? ती बिचारी बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. सुकून माकून श्रीपाद यतींच्या प्रयत्नामुळे हिचा नवरा परत येईल असं सासरे बुवांना वाटलं, म्हणून सासरे बुवाने सगळं वर्णन सांगितलं. आपे गावचे कुलकर्णी आहेत. पूर्वाश्रमीचं नाव विठ्ठलपंत असं आहे. अत्यंत तेजस्पुंज आहेत. अहो, दशग्रंथी आहेत, म्हणून छान सुखाचा संसार जोडून दिला. काय वैराग्याची उबळ आली कळलं नाही. हिच्यासारखे मागेच लागले, जातो काशीला, दे परवानगी. शेवटी वैतागून म्हटली, जा कुठे जायचं ते, आणि त्याला संमती मानून गेले. हो, आता कशाहीसाठी का होईना तिच्या बोलण्याचा स्वर ही संमती नव्हती. इतकं न कळण्या इतके अज्ञानी नव्हते ते. म्हणजे पत्नीची आनंदाने संमती नाही हे समजून संन्यास घेतलेला आहे. थांबा. श्रीपाद यतींनी सगळं वर्णन ऐकलं आणि लक्षात आलं आपल्या आश्रमामध्ये आलेला ज्याचं नाव आपण आता चैतन्य असं ठेवलं, अरे तो हाच. तो आश्रमात आल्यावर आपण त्याला विचारलं होतं, घरच्यांचे पूर्ण अनुमोदन आहे ना? हो म्हणाला. तुझ्यावर कोणी आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या अवलंबून नाही ना? नाही म्हणाला. त्याच्या तेजःपुंज रूपाकडे असं तपपूत जीवन त्याचं दिसलं की अविश्वासाचा प्रश्नच आला नाही. झाले हे योग्य नाही. श्रीपाद यतींनी आळंदीचा मुक्काम त्वरित आवरला. चलत गतीनं काशी क्षेत्री गेले. चैतन्याला समोर उभा केला. चैतन्य, काय ऐकतो आम्ही? स्वतः असं चुकीचं आचरण करून आम्हालाही पापात बुडवले. माझ्या मनात वैराग्याची उबळ याला सनातन धर्मामध्ये फार कमी किंमत आहे. आधी सगळीचे सगळी व्यवस्था लावल्याशिवाय तुम्हाला आश्रम घेता येत नाही. मनात आलं म्हणून 8व्या वर्षी संन्यास, मनात आलं म्हणून 12व्या वर्षी संन्यास, ही आपली परंपरा नव्हे. आणि मग यांना सरकारने पोसत राहावं, त्यांच्या खजिन्यावरती ताण पडावेत, ही आपली अर्थव्यवस्था नव्हे. तुला काय संन्यास घेऊन कुठं जायचं असेल तर जा, बायका पोरांच्या खाण्यापिण्याची सगळी सोय करून मग जा, ही पद्धत आहे. जबाबदाऱ्या अर्ध्या सोडून संन्यासी कसले होता? आणि तुमचे सासरे बुवा मला म्हणाले की तुम्हाला स्वप्नदृष्टांत झाला होता, ईश्वरी संकेत झाला होता, 4 विभूती तुमच्या घरी जन्माला येणार आहेत, म्हणून हा विवाह करा असा संकेत झाला होता. म्हणजे ईश्वरी संकेतालाही धुडकावता आपल्या स्वतःच्या उर्म्यांसाठी. माझी उर्मी महत्वाची, देवाची आज्ञा नव्हे. काय वेडेपणा! परत जाणे, प्रपंच पूर्ण करणे, मग येणे. आणि श्रीपाद यतींच्या आज्ञेवरून विठ्ठलपंत कुलकर्णी परत आले. सगळ्या गावाला सांगितलं की असं असं माझ्याकडनं आचरण झालं. व्यवस्थेच्या दृष्टीनं चुकीचं झालं खरं,
म्हणजे त्यांच्या बहिष्काराकडे अगदी मानवतेच्या दृष्टीनं पाहून सुद्धा एक लक्षात घ्यावंच लागतं की ते उगाच केलेलं नव्हतं, चूक झाली होती. संमती नसताना तुम्ही संमती म्हटलात. बरं, दशक ग्रंथ आतापर्यंत आर्य सनातन धर्माचे वाचलेले असल्यामुळे ही व्यवस्था लावल्याशिवाय ते घेता येत नाही हे माहीत असताना चूक केली आहे, असं नाही करता येणार. आणि जरी माहीत नसताना चूक केली तरी न्यायाचा एक कायदा असतो. अज्ञान ही वस्तुस्थिती आहे, डिफेन्स नाही, संरक्षण नाही म्हणू शकत. मला हे कागदावर काय लिहिलंय माहीत नव्हतं आणि मी सही केली, तुम्हाला वाचता येत नव्हतं, हे सत्य आहे. पण म्हणून आता त्या कागदाच्या शिक्षेतून तुमची सुटका नाही, तुम्हाला वाचता येत नाही म्हणून. तुमची सही आहे, तुमचा अंगठा आहे. अज्ञान ही वस्तुस्थिती असू शकते, सुरक्षा नव्हे. इथं ते ज्ञान आहे. सगळ्या गावाचा प्रचंड बहिष्कार, अर्थात सगळ्या आळंदीचा असं नाही म्हणता येणार. काही लोकांनी बहिष्कार टाकला, पण काही मात्र सहानुभूती बाळगणारे होते. अरे विठ्ठल पंत जरी परत आला असला तरी तो गुरुच्या आज्ञेनं आलाय, परत आलाय तर त्याने सगळं काही मनापासून कबूल केलंय ना. आपल्या घरच्या लोकांच्या, प्रापंचिक लोकांच्या ज्या पंच विषयामध्ये वृत्ती असतात त्यासाठी तर तो प्रपंचात आलेला नाही, काही ईश्वरी संकेत पूर्ण करण्यासाठी आलाय. का आपण त्याच्या उगाच विरोधात जावं? पण अर्थात असं मानणारी माणसं फार थोडी होती. बाकी शाळेचे नियम सगळ्यांना होते, कारण संन्यास म्हणजे भारतीय संस्कृतीच्या दृष्टीनं PhD झाला. आणि तिथल्या परीक्षकांनी सांगितलं जा परत शाळेच्या वर्गात जाऊन बस, म्हणजे अधपात झाला. मग अशा मागे आलेल्या विद्यार्थ्याबरोबर संपर्क केला तर माझी प्रगती थांबते ना. अशा विचारांनी बहिष्कार होतात. आळंदीत राहू नका, तुम्ही त्या सिद्धपीठात झोपडं करा, तिकडे राहा. आणि सगळे लोक पाण्याला येण्यापूर्वीच पाणी भरून घेऊन जा. आता ते वाहतं पाणी आहे त्यामुळे त्रास नाही, पण आम्ही पाण्याला आल्यावर येऊ नका. आणि असा दिनक्रम जेव्हा सुरू झाला, पुढे निवृत्ती, ज्ञानोबा, सोपान, मुक्ता या 4 भावंडांचा जन्म. पण तरी सुद्धा आयुष्य व्यतीत करावं लागतंय फक्त भिक्षेवर. या मुलांना शाळेमध्येही प्रवेश नाही, सर्वत्र बहिष्कार आहे. अर्थात वडील दशग्रंथी आहेत, त्यांनी सर्व धर्माचं तत्वज्ञान, गीतेचं तत्वज्ञान, महाभारताचं तत्वज्ञान मुलांना शिकवावं. आणि मुलांनाही असं वाटावं की आपण एवढे ज्ञानी असताना, एवढे समजूतदार असताना समाजाने का बरं आपल्याशी असं वागावं? आपल्याला पाठशाळेमध्ये प्रवेश का नाही? कारण पूर्वी पाठशाळेमध्ये उपनयन झाल्याशिवाय प्रवेश नव्हता. मुंज हा इव्हेंट नव्हता, मुंज ही एंट्रन्स एक्झाम होती. या एक्झाम शिवाय तुला प्रवेश नव्हता, आवश्यक होती एंट्रन्स एक्झाम. एंट्रन्स एक्झाम आपल्याला का नाही? निवृत्तीनाथ, सोपानदेव ते तर कित्येक वेळेला म्हणायचे आपण आपल्या तपश्चर्येनं आणि प्रवृत्तीनं इतके मोठे आहोत की आपल्याला शाळेची गरजच नाही. पण ज्ञानेश्वर माऊली म्हणायच्या आपण मोठे असलो तरी समाजासाठी आपण त्यांच्या बरोबर चाललं पाहिजे, अन्यथा ते चुकीचे आदर्श डोळ्यात ठेवतात. असं नाही होता कामा. आपल्याला लोकांमध्ये राहायचंय, लोकांप्रमाणे राहायचंय, लोकांबरोबर चालायचं. आणि असे ज्ञानोबा जेव्हा आपल्या आईबरोबर नदीवर आले होते, त्या पिंपळाच्या पारावर बसले होते असे मस्त. आई तिकडे घरची थोडी 4 भांडी घासायची आहेत आणि पाणी भरायचंय. जरा उशीर झाला होता नेमका. आणि त्या धर्मसभेचे अध्यक्ष विसोबा आले ना, त्यांनी त्या ज्ञानोबाला पाहिलं. तिची आई रुक्मिणी तिला पाहिलं. अरे 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 तुम्ही कारटी सगळी मरत का नाही रे? भिक्षेसाठी सुद्धा आळंदीत येता तेव्हा तुमचं दर्शन अशुभ आहे. अरे तुम्ही सारे 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 तुम्ही सारे साक्षात पापमूर्ती. तुम्ही सारे साक्षात पापमूर्ती.
भ्रष्ट करिता आमची पुण्यकीर्ती, भ्रष्ट करिता आमची पुण्यकीर्ती, करा काळेचा तोंड येथून या, करा काळे तोंड करा. अरे मरत का नाही रे कारट्यानो, करा काळेचा तोंड येथून या, पाप माजविता का उगाच वाया, पाप माजविता का उगाच वाया. तुम्ही सारे रे, तुम्ही सारे रे, तुम्ही सारे साक्षात पापमूर्ती. विसोबा तापलेत, आदवा बोलतायत आणि ज्ञानोबा हसतायत. असं भांडण पेटलं की लोकांना काय बघायला आवडतं. जरा उशिराने आंघोळीला जाऊ म्हणणारे सगळे आळंदीकर घाईघाईनं पंचे घेऊन आले. का दुरंगी सामना लागलाय. इकडं विसोबा, इकडं ज्ञानोबा. आहे मजा. ज्ञानोबा मंद हास्य करत होते पारावर बसून. गर्दी जशी जमा झाली तसं रुक्मिणीचा जीव खालीवर. ज्ञानोबा लवकर जाऊ रे, लवकर. जरा थांब, बोलतो ना जरा यांच्याशी. अरे तुम्ही पातकी मरत का नाही? या पुण्यक्षेत्राचं का वाटोळं करता? जा रे या गावातून, जा रे. अरे तुझ्या बापानं पाप केलं. पातक्याची पोरं तुम्ही. मी काय खोटं बोलतोय? खोटं बोलतोय? असे तापलेले विसोबा आणि ज्ञानोबांनी गोड भाषेमध्ये एवढंच सांगितलं, विसोबा तुम्ही खोटं नाही बोलत आहे, चुकीचं बोलताय. 5 वर्षाचं कार्ट साठीच्या धर्माध्यक्षाला सांगते. तांत्रिक शब्दातला फरक. चुकीचं म्हणजे रॉंग आणि सत्य म्हणजे अनकरेक्ट, असत्य. इतकाच फरक येणार आहे. तुम्ही बोलता ते असत्य नाहीये, फक्त ते चुकीचं आहे. काय रे कारट्या, मला तांत्रिक फरक सांगतोय. काय फरक आहे रे? आणि त्यांनी गोड भाषेत सांगावं, विसोबा तुमचं वाक्य असं आहे की आम्ही पातकी आहोत, आम्ही कशाला तीर्थक्षेत्रात राहतो, निघून जावं असं आपण म्हटलं, बरोबर. आता पुढचा प्रश्न असा, आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे तीर्थक्षेत्राचं किंवा अशा इंद्रायणी सारख्या तीर्थ नदीचं महात्म्य काय? काय गदड विचारत आहे. अरे महात्म्य काय असं? गंगा गंगेतियो भूयात योजनानाम शतैरपि आणि मुच्यते सर्व पापेभ्यो. गावातले लोक लागले हसायला. त्यांनीच उत्तर देऊन टाकलं, हो जे द्यायचं ते. पापाच्या पासून मुक्तता करण्यासाठी नदी, तीर्थ नदी. आणि आम्ही इथं राहायचं नाही का? तर आम्ही पाप केलंय. संदर्भ घ्या लक्षात. धोब्याचं दुकान कशासाठी? कपड्यावरचा मळ काढण्यासाठी. आणि तुम्ही म्हणतात तुमचे कपडे मळले आहेत म्हणून इथं येऊ नका. गणित कसं चाललंय बघा आता. हे डॉक्टरचं दवाखाना कोणासाठी? आजारी झालेत त्यांना बरे करण्यासाठी. आणि तुम्ही म्हणताय तुम्ही आजारी आहात म्हणून इथं येऊ नका. तीर्थक्षेत्राचा उपयोग पातक्यांच्या उद्धारासाठी, आणि तुम्ही म्हणताय पातकी असल्याने इथं येऊ नका. तर विसोबा धर्मग्रंथ राहू दे, तुम्ही तर्काला तरी धरून बोलताय का? थोत्रीतपणे. आता हे खरंच कुठं मारतात मला माहित नाही, पण आपल्या भाषेमध्ये हा शब्द आहे खरा. मुस्कडत मारीन मला माहिती आहे, थोबाडत मारीन माहिती आहे, पाठीत मारीन. थोत म्हणजे नक्की. हे पूर्वीची माणसं नक्की कुठं मारत होती कल्पना नाही, पण आहे खरा शब्द
थोपटीत करी. तर ज्ञानोबा इतकंच म्हटले, अहो आम्हाला स्पर्श करणंच पाप आहे, मारण्यासाठी तरी कसा स्पर्श कराल. आणि स्पर्श बाजूला राहू दे, सूर्याची किरण येऊ लागलीत, माझी सावली तुमच्यावर जाते, माझ्या श्वासाचा वाराही तुमच्यावरनं जातो, तुमचा माझ्यावरनं जातो. एका ईश्वराची सारी लेकरं असं लक्षात घेऊन उलट तुम्ही असं सांगायला पाहिजे की वैराग्याच्या प्रबळ उर्मीमुळं का होईना विठ्ठल पंताकडून अशी अशी चूक झाली, पण अरे तुम्ही अशी अशी तपश्चर्या करा, अशी अशी साधना करा, असं असं प्रायश्चित्त करा की ज्याच्या योगे तुम्ही त्या पातकातून मुक्त व्हाल आणि आपल्या गंगेचं महात्म्य वाढवाल. मुच्यते सर्व पापेभ्यो, पापातून जर गंगा मुक्त करते तर याचं रोज स्नान करूनही माझं जर पाप जात नसेल तर खोटं कोण? ग्रंथ, गंगा का तुम्ही? तुम्ही मला आधी वाक्य सांगितलं याच्या स्नानाने पाप जातं, याचं मी रोज स्नान करतोय आणि तुम्ही मला म्हणता की तुम्ही पातकी आहात. इतकं विसंगत वेडेही बोलत नाहीत. गंगेच्या किनारी राहणाऱ्या प्रचंड मोठ्या वस्त्या अशा आहेत की ज्यांना सन्मान कधीच प्राप्त होत नाही, ते अस्पृश्यच गणले जातात. धर्माचार्याने विचारलं हे अस्पृश्य का? पूर्वीचं पाप आहे म्हणून. हो, गंगेचं महात्म्य काय? पाप धुतलं जातं, हे काठावरच राहतात. सगळ्या पुरांमध्ये हेच धुतले गेलेत. हो, मग तरी ते आपल्या पंक्तीला येऊन बसणार नाहीत का? गंगा खोटी आहे, फक्त प्रवचन खरं आहे. गंगा पाप धुते हे फक्त प्रवचनाचे पैसे मिळतात म्हणून तुम्ही बोलता. तुम्हाला ते पटलेलं नाही, तुम्हाला ते मान्य नाही. गंगेची नित्य स्नान करणारे सुद्धा तुमच्या दृष्टीनं अजून पातकी आहेत. पैशासाठी वकिली चालू आहे, तुम्हाला पटलेलं नाही, तुम्ही ते आयुष्यात मान्य केलेलं नाही. न्यायाच्या बाजूने म्हणाल तर ज्ञानोबाची बाजू उजवी ठरत होती, पण शेषम क्रोधेन पुरे येत टन 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 करून विसोबा गेले निघून. लोकांना कळलं विसोबांच्या बोलण्यामध्ये पांडित्य असेल, मानवता ज्ञानोबाकडे आहे. जगावं कसं ज्ञानोबा शिकवेल. आनंद कसा जीवनामध्ये, चूक कोणाकडून होत नाही महाराज, पण चुकीला सुधारण्याची संधी देणं हे शहाण्याचं नितांत आवश्यक असलेलं कर्म आहे. प्रत्येक वेळेला शिक्षा हेच उत्तर नसतं, साधं प्रायश्चित्त याने सुद्धा मनुष्य किती वेगळा होऊ शकतो. प्रयोग तर करा. आळंदी हा प्रयोग करायला तयार नव्हती. प्रायश्चित्तच ऐकायचं असेल तर देहांत प्रायश्चित्त दिलं, पण देहांत प्रायश्चित्त घेण्यापूर्वी विठ्ठलपंत रुक्मिणी या चारही मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वर नावाच्या क्षेत्री राहिले. आणि या क्षेत्री निवास करताना साक्षात नवनाथांमधले गहिनीनाथ त्यांचा अनुग्रह निवृत्तीला प्राप्त झाला. निवृत्तीनं तोच अनुग्रह ज्ञानोबांना दिला. पुढे ज्ञानोबाने सोपाना मुक्तेला दिला. आणि या चौघांची आता मनाची अवस्था अशी आहे महाराज, काय की योगी या दुर्लभ, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. पाहता 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 मनान पुरे धनी, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला देखिला गे माये देवांचा देवो, देखिला देखिला माये देवांचा देवो, फिटला संदेहो फिटला संदेहो,
देहो निमावे तुझे पण तुम्या देखिना साजणी तुम्या देखिना. ज्ञानोबांचे शब्द आहेत, अनंत रूपे अनंत वेशे अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी. पाप रखुबा देवी बरू पाप रखुबा देवी बरू गुण पाडली तैसी तोम्या देखिला साजणी तोम्या देखिला साजणी. योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी तोम्या देखिला तोम्या देखिला तोम्या देखिला साजणी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. असे अभंग ऐकल्यावर बरेच लोक हा प्रश्न विचारतात, ज्ञानेश्वरांची साजणी कोण? पण रूप पाहता लोचनी सुख झाले हो, साजणी आहे ना सारखा. आता इथे योगिया दुर्लभ तुम्ही देखील साजणी कोण? साजणी. तर आपल्याला याचं उत्तर माहित पाहिजे की ज्ञानोबा माऊली अनेक वेळेला आपल्या अभंगांमधून आपल्या बुद्धिरूपी सखीशी संवाद करतात. ही जी त्यांची सद्बुद्धी आहे ना ती साजणी. आणि ते त्या सद्बुद्धीला सांगतात, कारण दर्शन होणं वगैरे हे बुद्धीच्या कक्षेतला विषय नाही, खूप पुढे जावं लागतं. त्या बुद्धीला सांगतात, बाई ग तू मला मदत केलीस म्हणून तो मला बघता आला, पण खरंच मी बघितला ग रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. कसा बघितला? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून मला तो दिसला. अशी अवस्था या मुलांना प्राप्त झाली. गहिनीनाथांच्या भेटीमध्ये प्रसंग असा झाला होता की निवृत्तीला बोलवण्यासाठी गहिनीनाथांनी एक वाघ पाठवला. वाघ पाहून माणसं घाबरली, पळापळ झाली. या पळापळीत निवृत्ती गुहेकडे पळाले आणि नाथांची भेट झाली. पण या गुरु अनुग्रहानंतर विठ्ठलपंत विचार करू लागले, मला देहांत प्रायश्चित्त सांगितलंय, मी ते घेत नाहीये. का? काळजी अशी वाटते की ह्या पोरांचं काय होईल. पण आता मला देवानी दाखवून दिलं, तो वाघ आला होता तेव्हा तू असताना काय करू शकत होतास. त्यांना सांभाळायला तू आहे का अडकवून ठेवतोयस लेकरांना? प्रायश्चित्त घेऊन मोकळं कर त्यांना. असं मनात आलं. विठ्ठलपंतांच्या मागोमाग रुक्मिणीनं ही प्रायश्चित्त घेतलं. जलप्रवेश करून आपली जीवन यात्रा संपवली. आता सगळ्यांचं पालकत्व आलं होतं निवृत्तीवरती. आता आपल्या घरच्यांच्या वतीनं निवृत्तीनाथांनी प्रस्ताव मांडला आळंदी समोर. तुम्ही प्रायश्चित्त सांगितलं होतं, माझ्या आई वडिलांनी घेतलं, आता आम्हाला शुद्ध मानायला काय हरकत आहे. आळंदीकर म्हणाले, हे त्यांना शुद्ध करण्याचं प्रायश्चित्त आहे, तुम्हाला नाही. तुम्ही पातकीच. अरे अच्छा, ते शुद्ध झाले, गेले. पैठणातून शुद्धीपत्र आणाल तर शुद्ध समजू. निराश झाले निवृत्तीनाथ. या विद्वत्तेबरोबर काय तोंड देणार, किती वेळ तोंड देणार. पैठणला जायचं डोक्यात आहे. ज्ञानोबा माऊली म्हणतात जाऊया, कारण ते शेवटी दक्षिण काशी आहे. तिथे जे होईल त्याचे पडसाद प्रत्येक गावात उमटतात. प्रमुख केंद्रस्थानी एखादी गोष्ट झाली की त्याच्या प्रतिक्रिया आपोआप सगळ्या समाजात उमटतात. तिथे आपण आपलं मत, एक उदार मतवाद जर प्रस्थापित केला तर केवढं मोठं काम होईल. पैठणचा प्रसंग सांगण्याचा काही माझा उद्देश नाही, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे
ही चारी भावंड पैठणला गेली, धर्माचा आधार मागितला, मिळाला नाही. पण ज्ञानोबा म्हणाले, सर्वांमध्ये एकच आत्मा हे लक्षात घेऊन किमान गावांनी आमच्याशी माणुसकीनं वागावं, एवढी तरी आज्ञा आपण देऊ शकाल ना. तेव्हा पैठणातल्या लोकांनी सांगावं, आत्मा एक आहे, काय बोलतोस वेड्या. या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानी आहे. याचा आत्मा तुझा आत्मा एक आहे. होय आहे. मग तुला मंत्र म्हणता येतात, याला येतील? हा प्रश्नच मूर्ख आहे. माझा आत्मा यांचा आत्मा एक आहे, माझा देह माणसाचा आहे, यांचा देह माणसाचा आहे, हेही एक आहे. पण मला येतं ते त्यांना येईल अशी अपेक्षा नाही करता येत. ट्यूबलाइट मध्ये सुद्धा वीजच आहे, फ्रीज मध्ये सुद्धा वीजच आहे, दोघांमध्ये वीजच आहे. पण ट्यूबलाइटचं काम फ्रीज करतो का? यांच्यातला आत्मा माझ्यातला आत्मा एक आहे, याचा अर्थ मला येतं ते त्यांना येतं असा नसतो, किंवा त्यांना येतं ते मला आलं पाहिजे असाही नसतो. व्यवहारात सुद्धा जी अपेक्षा केली जात नाही, तिथे तुम्ही धर्माचार्याच्या पीठांवरून अशी असभ्य भाषा आणि अशी असभ्य टिंगलटवाळी करता. मग त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. येतं त्यालाही मंत्र येतं म्हणून दाखवायला सांगा. डोक्यावर जो हात ठेवला, लागलं हो ते रेडा गडगडा मंत्र म्हणायला. सगळे जे चिडले, बंद करा हे मंत्र. का का कोणी बोलू नाही शकलं. पण माऊली म्हटलं, यातलं खरं दुखणं एकच आहे, हे तुम्हाला म्हणता येतात म्हणून दुकान चाललंय. हे जर दुसऱ्याला म्हणता यायला लागलं तर बंद गणित आहे. आणि मग म्हणतील लोक, रेडायला सुद्धा येतं, तुम्हाला कशाला बोलवू. म्हणून घाबरलायत तुम्ही. पण घाबरू नका, तुम्ही मोठेच आहात. घाबरू नका, तुम्ही मोठेच आहात. रेड्यात आणि तुमच्यात हाच खूप मोठा फरक आहे की तो फक्त म्हणू शकतो, तुम्ही वागू शकता. मानव देहाचं हे जे मोठेपण आहे, तो फक्त बडबड करू शकेल, उच्चार करू शकेल, त्याला तसं वागता येत नाही. तो देह पराधीन आहे. पण जे धर्माने सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही वागू शकता. केवढा आनंद झाला सगळ्यांना. वा 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 वा. पैठणनं शुद्धीपत्र असं दिलं की आम्ही यांना काय शुद्ध करणार, हे शुद्धीच्या पलीकडची आहेत. त्यांनी आदराने म्हटलं. आळंदीच्या लोकांनी कुचितपणे हेच वाक्य म्हटलं, आम्ही हेच तर म्हणत होतो, तुम्ही शुद्धीच्या पलीकडचे आहात, काय शुद्ध करायचं तुम्हाला. विषय संपलाच. पण एक दिवस असा, हा दिवाळीचा, उदास मुक्ता बसलीये आपल्या सिद्धपीठातल्या झोपडीच्या अंगणात. सगळ्या आळंदीमध्ये सगळीकडे दिवाळीचं पणत्या लावून दीपोत्सव चाललेले. निवृत्तीने विचारावं, का ग मुक्ता अशी रुसलीस? रुसले नाही दादा, आज सगळ्यांच्या घरी काही ना काही गोडधोड होणार. मी माझ्या दादाला काही देऊ शकणार नाही. का बरं नाही देऊ शकणार? आज आपण मांडे करूया, मांडे करूया. ज्ञानोबा भिक्षा मागायला जेव्हा गेले तेव्हा त्यांच्यावर सहानुभूती बाळगणारे जे होते त्याने सुद्धा कौतुकानं 4 गोडाचे पदार्थ, गुळ वगैरे दिला, पीठ वगैरे दिलं. काही गोडाधोडाचं करून खा रे बाळांनो, घरी कशी लेकरं आई बापा विना राहत असतील असं वाटलं. खा बरं. पीठ मिळालं होतं, गुळ मिळाला होता, पण ते ज्याच्यावर भाजायचे ते खापर पाहिजे. ते खापर घेण्यासाठी झोळीमध्ये मिळालेलं पीठ, झोळीमध्ये मिळालेला गुळ ठेवला आणि मुक्ता कुंभाराकडे गेली खापर आणायला. कुंभाराने सुद्धा खापर दिलं. घे ग, दिवाळीसाठी भावांना करतेस वय मांडी, कर कर कर, छानी माझी गुणाची पोरगी. सगळी माणसं वाईट नाहीत हो. त्यांच्या मनात तो झरा होता. मिळालं खापर, आली आनंदाने. तो मार्गामध्ये हे अध्यक्ष उभे, कुठे चालला? खापर घेऊन चालले. कशाला? दिवाळीला काही नको गोडधोड करायला दादासाठी?
अरे पातकी, कशाला गोडदोड पाहिजे तुम्हाला खायला? घेतलं खापर, खाड दिशी टाकलं रस्त्यावर, ठिकऱ्या उडाल्या. रडत आली घरी. ज्ञानोबा, नाही मांडे होऊ शकत. का ग? भाजायला खापर लागतं, ते खापर फोडलं विसोबाने. चला, म्हणजे आजचं खापर जमिनीवरच फुटलं तर कोणाच्या नावे फुटलं नाही. तो बरीच खापर फोडतो अधून मधून, कोणाच्या तरी नावाने खापर फोडतो. आज खापर फुटलं, हरकत नाही, हरकत नाही. काळजी करू नको. नाथ पंथाच्या शांकर दीक्षा आपल्याला मिळाल्या आहेत. आपण तसेही कोणावर अवलंबून नाही. त्या योग अग्नीनं मी पाठ प्रज्वलित करतो, त्याच्यावर ते भाज मांडे. आणि हे बघायला विसोबा लांबून आलेले. काय चाललंय दिवाळीत बघू तर खरी. आणि ज्ञानोबा माऊली असे उणवे झालेले. आणि त्याच्यामध्ये एका बाजूला ते पीठ तयार करून त्याच्यामध्ये गुळ घालून अशी झकास पोळीसारखं गोल तयार केलं. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. तो अग्नी जो प्रगट झाला पाठी, एखादा लाल बुंद तवा दिसावा तशी पाठ दिसायला लागली. ती उष्णता बघून सुद्धा विसोबा लांबून इतके घाबरले होते. अरे मी या सगळ्या पोरांसारखा हाडतूड करतो, मारीन म्हणतो, पण चुकून मी मारायला गेलो, हा एवढा गरम झालेला असला तर माझा हात काय, मी सुद्धा शिल्लक राहीन का नाही मला काही कळेना. फायकारटी मांडे केले आणि मनही एवढं मोठं की बाहेर विसोबा उभे ते माहिती आहे. विसोबा, दिवाळीच्या वेळेला आलेल्या पाहुण्याला कोणी असं जा म्हणत नाही. भाऊबीज आहे, बहिणीनं एवढं आमच्यासाठी केलंय, थोडे मांडे खाता. काय नको मांडे, मनातल्या मनात मांडे खा, प्रत्यक्ष नका खाऊ. पण एक ना एक दिवस या मांड्यांचा प्रसाद दिल्याशिवाय राहत नाहीत माऊली. आणि गोड दिवाळी साजरी झाली. पण कसं आहे, दिवाळीमध्ये एक महत्वाचं आहे. जसं भावानी बहिणीला आनंद द्यायचा आहे, तसं बहिणीनं पण भावाला द्यायचं आहे. रिटर्न गिफ्ट आहे, रिटर्न गिफ्ट. आपल्याकडे परंपरा आहे रिटर्न गिफ्टची. ज्ञानोबांनी आपल्या बहिणीला आनंद दिला की तिला दिवाळीला गोडधोड करता आलं. आता बहिणीचं काम आहे, आता मी भावासाठी काय करू, या भावासाठी काय करू. आणि ती संधी तिला प्राप्त झाली. एकदा असाच आळंदीमध्ये भिक्षेसाठी गेलेला असताना अपमानाचा अनुभव आला. आणि म्हणून उद्विग्न होऊन ज्ञानोबा सिद्ध बेटात आले. झोपडीमध्ये रुसून बसले आणि दंडकन ताटीचं दार लावून घेतलं. तेव्हा आता बहिणीची रिटर्न गिफ्ट होती. ज्ञानोबा, आमच्यासाठी आईबाप झालास, पण वेड्या सारे ग रे ग सा, सारे ग मद मग रे रे ग ध मग रे रे ग रे ध नि सा रे ग सा. माझ्या ज्ञानोबा, आई बाबा जेव्हा अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये आपल्यातून निघून गेले, तेव्हा ते गेल्यावर त्यांना आश्वासन दिलं होतंस ना, मायबापा काळजी करू नका, अवघाची संसार सुखाचा करीन. मग ज्ञानानं जर असे आपले मार्ग बंद करून घेतले तर लोकांनी आपले संसार सुखाचे आनंदाचे कसे करायचे. रक्षाबंधन किंवा भाऊबीज यासाठी प्रत्येक वेळेला काही भावानीच बहिणीला सावरायला हवं असं नाही. ही गोड आपल्या दिवाळीची कथा आहे, ज्यामध्ये बहिणीनं पण भावाला सांभाळलंय. अशी पण भाऊबीज आहे, अशी पण भाऊबीज आहे. आणि मुक्तानं ते मांडे जे ज्ञानोबांनी योगाग्नीनं तयार करू दिले, या भाऊबीजेच्या भेटीला परत त्याची जी गिफ्ट आहे
ते ताटीची अभंग आहेत, ज्यामध्ये तिनं सांगितलं ज्ञानोबा रुसू नको, रागवू नको. योगी पावन मनासा, योगी पावन मनासा. आपण योगाची दीक्षा घेतली ना, मग पहिलं शिकलो आपण काय, साहे अपराध जनाचा जनाचा जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन. ज्ञानोबा, जग हे कितीही रागावलं आणि अग्नीचं रूप त्यांनी धारण केलं, विश्व रागे झाले वन्ही. विश्व हे रागानं अग्नीसारखं पेटलं, तर संती सुखे व्हावे पाणी. आपण पाणी टाकून ती आग विझवायची आहे. शब्द शस्त्रे झाले क्लेश. अनेकांनी तुझी उपेक्षा केली, अपमान केले, तुला त्रास झाला दादा, मला कळत नाही का. पण हा त्रास सहन केल्यानंतर आपण काय आठवायचं, संती मानावा उपदेश. कोणता उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा. हा त्रास देणाराही माझाच अंश आहे, आणि एवढ्या त्रासाने सुद्धा मी त्याच्या वाईटाची इच्छा न करता त्याला चांगलं करण्याचा किती आटोकाट प्रयत्न करू शकते. ही माझी परीक्षा भगवंत या रूपामध्ये बघतोय. त्याच ब्रह्माचा अंश माझ्याकडे पाठवून तो माझी परीक्षा बघतोय. हे लक्षात घेऊन आपल्या नैराश्याने ही लावलेली ताटी उघडून टाका आणि ताटी उघडा. ज्ञानेश्वरा, या ज्ञानोबांच्या या जीवनातले हे दिवाळीचे आनंदाचे मांडे गेली 800 वर्ष आपण खातो. ती दिवाळी संपत नाहीये. आणि मुक्तानं दिलेले ताटीचे अभंग तेही 700-800 वर्ष आपण चिंतनात घेतो, गायनात घेतो. आणि हा संत साहित्याचा अखंड व्यासंग आपल्या जीवनाला तो आयाम देतो की आपण सुद्धा हा विश्वाचा संसार फक्त दुःखाचा आहे, दुःखाचा आहे, दुःखाचा आहे, दुःखाचा आहे असं रटण्यापेक्षा तू काय बदलू शकतोस सांग. आज आपल्याला दिवाळी हेच शिकवतीये. आपापल्या परिसरामध्ये पणत्या लावून उत्सव केला की सगळं जग लखलखाट असा व्हायला सूर्याची वाट बघावी लागत नाही. सूर्य आला तरच प्रकाश पडेल. छे, पणती म्हणते मी करीन ना प्रकाश, मी करीन ना प्रकाशित. आपापल्या परीनं आपापली पणती जर प्रज्वलित झाली तर ती आपापल्या परिसरातला अंधकार, मग तो अज्ञानाचा असो, अस्वच्छतेचा असो, असमाधानाचा असो, असमंजसपणाचा असो, अशिक्षितपणाचा असो किंवा व्यभिचाराचा असो, या सगळ्या तऱ्हेची अंधार आपण घालवू शकतो. आपली जळायची तयारी पाहिजे. फक्त चांगल्यासाठी जळायची तयारी पाहिजे, चांगल्यासाठी देह खर्च करायची तयारी पाहिजे. हे सारे अंधकार घालवू शकतो, नक्की घालवू शकतो. आणि अनेकांच्या जीवनात दिवाळीचा आनंद घेण्यासाठी जन्मभराचं काहीतरी सुख आणि काहीतरी आत्मानंदाचे क्षण त्याला उपभोगायला लावीन अशी क्षमता निर्माण करू शकतो. ही क्षमता आपल्या प्रत्येकात आहे. अशीच संतांची मांदियाळी आपण वाढवत राहावी यासाठी अरण्येश्वर कीर्तन प्रेमी मंडळानं गेली 50 वर्ष अखंड हा जो सुंदर ज्ञान यज्ञ भक्ती यज्ञ चालू ठेवला. ज्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळे एकमेकाला भेटतो आहोत, त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चरणी शतदा लोटांगण. कारण एक वेगळा येऊन कीर्तन करून जाणं फार सोपं आहे, पण एखादा यज्ञ 50 वर्ष चालवणं सोपी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही. बहुमत मिळून सुद्धा सत्ता 5 वर्ष टिकवता येत नाही.
इथे सगळं बहुमत आपल्या धार्मिक कार्याच्या विरोधात असताना आपण 50 वर्ष टिकून राहायचं, यासारखा आनंद काही नाही. असाच आनंद वाढत राहो, ही भक्तांची मांदियाळी अशीच वाढत राहो आणि सर्वांच्या जीवनात असं सुख आनंद याने पुरित अशी दिवाळी. संत येती घरा म्हणजे कुठल्या भिंतींच्या घरात नाही, या देहदेवाचे मंदिर या घरामध्ये जेव्हा त्या संतांच्या वाङ्मयाचा असा गोड प्रवेश होईल, तो दिवाळी दसरा आपल्या सर्वांना आनंदाने अनुभवता यावा अशी इच्छा प्रगट करायची. आणि या ठिकाणी भैरवीमध्ये आजच्या कीर्तनाला विराम करायचा. अवघाची संसार संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक, तिन्ही लोक. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कुंडलिका वरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अरण्येश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. कीर्तनप्रेमी मंडळाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्षातला हा कार्यक्रम. या कार्यक्रमानिमित्त आपण सगळ्या कीर्तनकारांचे सत्कार करत आहोत. आजच्या रोज आपले आलेले आहेत आपल्याकडे, त्यांचा सत्कार करूयात या सुवर्ण महोत्सवानिमित्त. आणि हे झाल्यानंतर ज्यांना चहा घ्यावासा वाटेल त्या सगळ्यांकरता चहा आहे इथे, चहा घेऊन जा.